कॉमर्स आणि सायन्स कॉलेजतर्फे मनपूर्वक स्वागत करते. विद्यार्थ्यांनो, आपण काही खास कारणासाठी इथे जमलेलो आहोत. त्याच्यातच एक अजून ऑकेजन म्हणून म्हणूया किंवा एक छोटासा तुमच्यासाठीचा हा उपहार म्हणूया की डॉक्टर सतीश नाईक हे मुंबईहून स्पेशली तुमच्यासाठी भेटायला आज आपल्या या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या या वयामध्ये कशा अर्थाने विद्यार्थ्यांनी आरोग्य आणि स्वतःचं मानसिक स्वास्थ्य अशा या सगळ्या गोष्टीचा कशा पद्धतीने विचार करायला पाहिजे. बराच वेळा होतं की विद्यार्थ्यांना असं कोणी सांगितलंच नाही आणि मग त्यामुळे चूक झाली, असं होऊ नये या गोष्टीचा विचार करून आपल्या महाविद्यालयाच्या वतीने वेळोवेळी विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या पद्धतीने विद्यार्थ्यांना प्रबोधन होईल अशा व्याख्यानांच्या, कार्यक्रमांच्या आणि उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थी सर्वांगीण त्याचा विकास कसा होईल असा प्रयत्न आपल्या महाविद्यालयाच्या वतीने केला जात असतो. आजही या ठिकाणी आवर्जून आपल्याकडे मुंबईला राहत असलेले विविध प्रकारच्या वेगवेगळ्या पुस्तकांचं लेखन केलेले माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींच्या हस्ते यांच्या पुस्तकाचं प्रकाशन झालेले असे डॉक्टर सतीश नाईक आपल्याकडे आले. त्यांचा परिचय नंतर पुन्हा एकदा सांगितलं जाईल, परंतु विद्यार्थ्यांना हा परिचय सांगण्याचा उद्देश असा आहे की एवढं कामात व्यस्त असलेली व्यक्ती सुद्धा आज आपल्याकडे तुमच्या समोर विचार मांडण्यासाठी आले. त्यामुळे त्यांच्या सांगितलेल्या गोष्टीचा निश्चित आमचे विद्यार्थी नक्की खऱ्या अर्थाने उपयोग करतील असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. तो पहिलं काय केलं पाहिजे? मग पहिलं काय केलं? ध्येय सेट केलं तुला ते झालं, तो एक पायरी झाली. आता पुढे काय करायचं? प्लॅनिंग. फॅन्टॅस्टिक. प्लॅनिंग आपण एकमेकांची गप्पा मारायची. मग प्लॅनिंग आहे बघा ना, किती साधी सोपी गोष्ट आहे. मला 1200 पानाचं पुस्तक वाचायचं आहे. जर मी अगोदरच वेळेवर सुरुवात केली जून मध्ये तर मला दिवसाला फक्त 4 पानं वाचायचं. नुसतं प्लॅन केलंय मी रोज 4 पानं वाचणार आहे आणि मी फक्त रोज 1च पान. पुन्हा तिकडे झालो म्हणजे काय झालं? नुसतं प्लॅन करून उपयोग नाही, ते केलं पाहिजे. त्या दिवशी ते संपवलं पाहिजे. मी सोबत झालं म्हणजे पहिला आपण ठरवलं काय करायचंय, त्या दिशेनं थोडासा विचार केला. मधली एक पायरी आपली राहिलेली आहे. कोण सांगेल काय पायरी? आपल्या क्षेत्रातल्या यशस्वी माणसांचं काहीतरी वाचलं. बरोबर आहे? ते यशस्वी झाले. ओके, काय झाले, कसे झाले? सचिनवरचं छान पुस्तक आमच्या ग्रंथालयाने हल्लीच केलं. तुम्हाला माहितीये गंमत काय असते? सचिन माझ्या शेजारीच राहिला होता म्हणून त्याने माझ्या पुस्तकाचं प्रकाशन केलं. सचिन पर्यंत पोहोचण्याची माझी बाकी काय कारण नव्हतं. तो रोज सकाळी 5 वाजता उठून मैदानाच्या फेऱ्या मारायचा. आलं लक्षात? आणि त्यानंतर सुद्धा सतत क्रिकेट. मी असं पण पाहिजे त्याला की तो कॅसेट आणायचा. त्यावेळेला त्या कॅसेट मिळायच्या ना स्कूलवाल्या, कॅसेट आणायच्या, फीड करायचं आणि बघायचं मागच्या वेळेला मी कसा उजावलो होतो, काय चुकलं होतं माझं. आज पण बघा इतकं यश मिळालंय, 50 शतकं झाले आहेत. विराट कोहली तुम्हाला माहिती आहे
विराट कोहली आजही प्रॅक्टिस करतो. उद्या मॅच आहे तर आज मैदानात उतरलेलं तुम्ही बघितलंय ना, किती वेळा दाखवलं टीव्हीवर. मग आपल्या आपण काय काढायचं, यश मिळवायचं. तर आपल्याला यश मिळवायचं असेल तर आपण सगळं केलं, एक्झिक्युशन करायचंय, प्लॅनिंग करायचंय आणि पुढे ते प्लॅनिंग आणि ते ट्रेनिंग चालू ठेवायचंय. आता काय होतं माहितीये का, आपण एक काहीतरी केलं, ग्रॅज्युएशन घेतलं, पुन्हा त्याच चौकात उभे. आता काय मेमरी म्हणजे चित्र आहे डोक्यामध्ये तयार झालेलं, आणि ते चित्र आपण दुर्दैवाने शब्दामध्ये कन्वर्ट करतोय आणि पाठांतर करून. मॅडम माझा एक अनुभव आहे, तुम्हाला काही माहित आहे का, मी नेहमी म्हणतो पहिल्यांदा परीक्षेचा अभ्यास करा आणि नंतर परीक्षेसाठी. दोघांमध्ये फरक बराच फरक. तुमची लेखी परीक्षा असेल आणि तुम्ही जो करून केलं काय होणार उपयोग. पण लेखी परीक्षेचा अर्थ आहे जे काही पोर्शन, जे काही गोष्टी आहेत ते इतक्या वेळामध्ये आपल्याला उत्तर द्यायची आहे. तुम्हाला 1 मिनिट पण जास्त मिळत नाही, बरोबर. त्याची लिहिण्याची प्रॅक्टिस का नाही करत आपण, लिहिण्याची का नाही करत प्रॅक्टिस, कारण शब्द लक्षात ठेवायला आपली मेमरी नाही, स्मरणशक्ती ती त्याच्यासाठी बनलेली नाही. हे लक्षात ठेवण्याचं एकदम सोपं झालं सगळं.